तार छेडिते संसार मानिते संसार मानिते संसार मानिते बजेट 40-45 मिनिटांमध्ये सादर केलेलं आहे, कारण वेळेचं बंधन असल्यामुळे त्यांनी 45 मिनिटांमध्ये गजर केला आहे. व मी तुमच्या भजनाला नाव ठेवणार नाही, पण जर का बोललास त्याची परतफेड 100% करून जाणार, कारण कोणाचा उधार ठेवूची माका सवय नाही. गेला दसरा गेली दिवाळी आठवण राहो, नवीन हे वर्ष सुखाचे जाओ, वर्ष सुखाचे जाओ, नवीन हे वर्ष सुखाचे जाओ. ही सगळी गाणी मतभेद आपण वेगळा म्हणाया. त्या ठिकाणी माने साहेब बसलेले आहेत आणि 1000 रुपये दोन्ही बुवांसाठी दिल्याने खरोखरच नाथपुळा गणपतीपुळा मी टेन्शनमध्येच होते. म्हटलं बऱ्याच साहेबांचे सत्कार बित्कार झाले, त्यामुळे म्हटलं बराच काहीतरी आम्ही दोघेजण गावात जाताना घेऊन जावं. पण माने साहेबांनी जबरदस्त नाथपुळा गणपतीपुळा त्यांच्यासाठी मी ध्रुवपद्धती 100% मानणार, कारण जनशताब्दी दोन्ही बुवा जाणार आहोत. जातानाचा जवळजवळ भागवला आहे. शिवरायांचे ते भक्त उमेश दादाले नावासून, शिवरायांचे ते भक्त उमेश दादाले नावासून या भांडूप नगरीत एकच वादा आमचा एकच वादा आमचा एकच वादा
त्यामुळे शॉर्टकटमध्ये घेऊया. बुवानी बरीच गाणी पिक्चा कमाल झाली, स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. होई काय तुमचा नटी बिटी आपण आपलं गपचूप झोपायचा आता. हो आता इंजिन जुना झाला तुमचा. आता छावणी लावली तर स्टार्ट होताना मुश्किल. आपण आपलं गपचूप गाडी बंद करून झोपायचा. उगा जावा कमाल झाली, स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. या नटीनं मारून पण या गाण्यापेक्षा आपली बुवा ओल्ड इज गोल्ड हो. आवड मला ज्याची त्यालाच कोणाच्या चेहऱ्यावर कोणाच्या दिसण्यावर काय अवलंबून नसतं बुवा, कोणाच्या उंचीवर काय अवलंबून नसतात. प्रत्येक सचिन तेंडुलकर ग्राउंडवर उतरले ना तेव्हा अक्रमक असं वाटलं की ह्यो काय करणार आहे एवढंसो. पण अक्रमक चोपटावून काढला ना झोडपला तेव्हा अक्रमक समजलं सचिन तेंडुलकर म्हणजे काय चीज आहे. कोणाच्या बुवा उंचीवर किंवा कोणाच्या दिसण्यावर काय नसतात. बरोबर ना. तुम्ही तर सांगितलंच फेट्याचा ओझा झाला. विनंती करते काढून ठेव बुवा. मी एक वेळ या भांडूपच्या काहीच्या तरी गटारात जाऊन जीव देईना बुवा, पण या भगव्या फेटा मेलही तरी बुवा मी त्यांना उतरून सांगणार नाही. कारण आय एम मराठी. तो वाघ मराठी होता, शिवबाचा अवतार होता, राखेतून उसळत होता, सत्तेवर नसला तरी एकीचा विचार होता. 23 प्रह्यांच्या छातीवरचा वज्राचा कहार होता. तो भाड्या वाघ म्हणजे बाळासाहेब ठाकरेच होता. बाळासाहेब ठाकरेच होता. व कार्यक्रम कुठचोरी तुमका विनंती करत असते का ते फेटा उतरून ठेवून सांगा. म्हणजे मी बोलायचं तेवढं बोलणार, पण मेले तरी घरी जायचं, जनशताब्दीत जायचं, फेटा नाही काढून ठेवला. ओके, काय प्रॉब्लेम नाही ना. हां, माझ्या चेहऱ्यावरनं बोललं म्हणून सांगतो. चेहरा क्या देखते हो, वो गाण्यांचं लय भंडारा.
तळपाट करून घेतले सगळी गाणी. ही सगळी 7वीत असतानाच मनाने टाकले. पहिलं कॉलेजमध्ये मी सलमान खान होते. भरपूर केस बीस, एवढे लांब केस होते, खांद्यावर पडायचे. पण तो सलमान खान मैंने प्यार किया हिट आमच्या टायमात. आणि ते कबूतर ज्या बरीच कबूतरा उडवली. म्हणजे त्यावेळी मैंने प्यार किया हिटने सलमान खान आपले केस बुवा लाल करू लागलो आणि मी करून गेले. म्हटलं आपणही करूया. आणि हायड्रोजन पेरॉक्साईड लावला. फुटणाची भाजावळ होत गेली. ती पाठी लोकांनी विजवली. त्यामुळे बाजूसून झाल्यावर मध्ये डॉलर शिल्लक राहिला आणि तो डॉलर आज झाकण्याचं काम या उत्साही मित्रमंडळाने केलेला. म्हणून मग असे त्यांचे परत आभार मानले. ओके. चेहरा क्या देखते हो, दिल में उतर कर देखो ना, दिल में उतर कर देखो ना. चेहरा क्या देखते हो, दिल में उतर कर देखो ना, दिल में उतर कर देखो ना. तुम पल में बदल जाएगा, पत्थर भी बदल जाएगा. मौसम पल में बदल जाएगा, पत्थर भी बदल जाएगा. तेरी मोहब्बत में है इतना असर देखो ना, इतना असर देखो ना. चेहरा क्या देखते हो, व काय गाणी होती. तुम्ही म्हणतात तुम्हाला मुलाचा मिलाकडी भुसाग. काय गाण्याचं होता बघा. तू म्हणा अंगुराचा मी लाकडी भुसाग. समजा त्या माणसाचं भुसो झालं तर तो पुढे करणार का. तुझं अगोदरच भुसो होऊन गेलो. पण जुन्या बुवा याच रागात बुवा एक गाणं होतं ओल्ड इज गोल्ड. म्हणण्याची पद्धत. आता आम्ही दोघा चौघांमध्ये माझ्या गाववाल्यांकडे गेले. प्रत्येकाकडे सांगायचो चायचा उगीच केला. पण चारही देवी चहा पिऊन येईल. ही म्हणण्याची पद्धत असते. एखादं पावलं विलो की म्हणतात तो जेवणाचा उगीच केला आणि बरा आळा मारणार. अशी आपली आमच्या कोकणातल्यांची सवय झाली. उगाच केला. या ठिकाणी सन्माननीय बाळा शिरोडकर यांच्याकडून अमेरिकेचा डॉलर या ठिकाणी त्यांच्याकडून याचं चालणार नाही. पण त्याचं काय करणार. कधी अमेरिकेत मारा तेव्हा तिकडे नेऊ पडलो. दोघेजण जाऊया. मारा $1 घेऊन जाऊ. एवढे चालतील काय समजत नाही. ट्रेनमध्ये बघूया घेऊन ती पिटाळून काढते नको. पण ठीक आहे, जबरदस्त आहे. आमच्यासाठी एक वेगळा, कारण अमेरिकेतून डॉलर दोन्ही बॉन्डसाठी या ठिकाणी आलेला आहे. मी माझ्यासाठी महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानतो. त्यांना उदंड आयुष्य लाभू दे अशी त्या काली मातेच्या चरणी प्रार्थना करतो. तुम्हाला राग व तेच स्वर, पण ओल्ड इज गोल्ड बघा. जिंदगी
पूर्वी काय मोबाईल नव्हते, मी मगाशी पण सांगितलं, पूर्वीचे प्रेमच वेगळा होता. आज मोबाईलवरनं टाकूट केल्याने की प्रेम जमतात. आता इकडे 2 वाजणार रात्रीचे म्हणजे इकडे भांडूप किंवा शहरात काय वाटत नाही, पण आमच्या गावाकडे 2 वाजता म्हणजे सगळा सामसूम असतात. मग त्या 2 वाजता सुद्धा रात्रीचे एखादं पूर्व मॅसेज करता पोरा काय होत होतं, त्या पोरग्यात माणूस लागत 2 वाजता रात्री जागे आहे आणि त्या चादरीतनं रिप्लाय घेता, हो झोपलोय मम्मीनी पप्पाच्या मध्ये होय. मग तो त्या पोरग्या विचारता, तू येतं इकडे, येत असलंच तर म्हशींच्या वाड्यात नाही येऊ नको, एक मस्त फुलाकडे त्याच्यानं पाय सरकलो तर तोंड फुटात मरशी फुडल्या दाराने. म्हणजे रात्रीचे 2 वाजता या सगळं चालू होतं. परिस्थिती बुवा बदलली. आज कुठच्या पोरगाचा जर फेर ठरला एखाद्या मुलीबरोबर, तो गाणं कुठचं म्हणता बघा बुवा, आए ओ मेरी जिंदगी में तुम बहार बनके, आए ओ मेरी जिंदगी में तुम बहार बनके, मेरे दिल में यूं रहना, मेरे दिल में यूं रहना, असे झाले. त्या पोरग्याबरोबर प्रेम असल्याने दुसरं कोणतरी चांगलं मिळालं तर ते का पहिल्याक सोडून देणार नाही, दुसऱ्याक धरणार. मग पहिलो काय काजी खाली जाऊन उकडीच राहणार. सायलेंट सॉन्ग, जीता जिसके लिए जिसके लिए मरता था, लड़की जिसे पण बुवा पूर्वीच्या काळी काय त्या पोरग्याची टाप लागली काय हो, असंच आहे बरोबर ना सांगते का, काय टाप लागली नाही म्हणण्याची ठामपणे सांगत होते. सांग कधी करणार तुला भाव माझ्या मनातला, सांग कधी करणार तुला भाव माझ्या मनातला, सांग कधी करणार तुला भाव माझ्या मनातला, रंग कधी दिसणार तुला, रंग कधी दिसणार तुला, सुखची म्हणजे त्यांचं काय म्हणायचं संसारच. मी जर तुमच्याबरोबर लगीन केले तर पुढे काय माती खाऊची आहे. पण तुम्ही म्हटलात म्हणून बोल तुम्हाला उत्तर म्हणून या गाणं माझ्याकडून. माझ्या मनी प्रियाची, माझ्या मनी प्रियाची मितार शेणीते संसार बुवानी सांगितलं नाही तो मित्र कोणतरी राडा होतो होय. बाप गेलो तेव्हा तो रडलो नाही आणि कोण
पण आई गेली तेव्हा पण रडलो नाही, पण बायको गेली तेव्हा म्हणतो 15 दिवस राडा होतो तो. कारण कुणी एका महिला वर्गाने येऊन सांगा का नाही की तुझ्या बायकोची जागा मी घेईन म्हणून. पण ह्यो विषय नाही की तो मित्र राडा किती होतो तो सांगते. माझ्या मित्राची आई गेली आणि मी सांत्वन करून गेले. म्हटलं आपण अध्यात्म बाबांना घेऊन जाऊया सोबतीला. आणि गुंडू बुवांका सोबतीत घेऊन गेले. आता माझं मित्र असल्यामुळे मी सुरुवात केली. वाईट झालं म्हटलं, बिचारी एवढ्या लवकर गेली, एवढ्या लवकर जाता नाही होती ती. आणि माझ्या मित्राला बरा वाटा खावा म्हणून म्हटलं, अरे तुझी आई ती माझी आई. आणखी राडाकत लागलो म्हणून मी आणखी फुडला. म्हटलं, अरे तुझी आई ती माझी आई काय, अख्ख्या गावाची आई होती ती. सांत्वन केलं आणि आम्ही घरी लिहिलं. घरी लिहिल्यानंतर काय कर्मधर्म संयोगान मगाचा जो मित्र राडा होतो ना, तिची बायको मी. आणि गुंडू बुवांका आमच्या ओव्हर कॉन्फिडन्स. आता म्हणतात काय माका पुजारी बुवाची गरज नाही, काय बोलता तो माका माहिती आहे, सांत्वन करून जात. आणि एकटेच गेले तेच उपडी रवले. वाईट झालं, बिचारी एवढ्या लवकर गेली, एवढ्या लवकर जाता नाही होती ती. इथपर्यंत ठीक होता. पण मी बोललेला सुद्धा पुढचा बोलले, अरे तुझी बायको ती माझी बायको. मित्रात माळ्यावरचो दांडो काढला. इथपर्यंत पण थांबवलं नाही, ते पुढचा सुद्धा बोलले, अरे तुझी बायको ती माझी बायको काय, अख्ख्या गावाची बायको होती ती. त्या मित्रानं बॅकग्राऊंड सुजवून काढला ना, आणि त्यापासून तो मित्र रडता. मग बरा असे चुटके निर्माण होतात. मी सांगितलेलं नाही चुटको, या निर्माण झाला तो. बाकी बरा ना. व एखादी गाडी बिघडलेली विचारलात ना काय झालं तर तो सांगता ते बंदा. पण एखादी पोरगी बिघडलेली त्याला विचारलास काय झालं तर तो सांगता ती चालू आहे. फरक आहे. चणे वाटाणे शेंगदाणे एका डोळे आहेत का, डोळे नसान सुद्धा लोक त्यांना चकणा म्हणतो. कलियुग आहे. या कलियुगात काय होईल ना बुवा, आणि ताच मी तुझं बुवा सांगण्याचा प्रयत्न करते, पण तू माझा उलटा करतो. फक्त तुम्ही अध्यात्म सांगता ते वेगळं आहे. मी हल्ली कलियुगाचा अध्यात्म सांगण्याचा प्रयत्न करतो, बरोबर ना. रोज फक्त आमच्या दोघातलं फरक. पूर्वीचं काळच वेगळं होतं बुवा. सामाजिक नाटकं बसवायची, स्त्रीची भूमिका पुरुषच करायचे. सीता वगैरे पळवून द्यायची असली तर पळवून द्यायचे आणि परत नेऊन सोडायचे, कारण ठेवून करतील काय, पुरुषच असत ते. बुवा ठेचण्याची बंदूक हातात द्यायची हिरोच्या सामाजिक नाटकात. आतमध्ये बार पेट भरायचे ना, रिकामी बंदूक. आणि ॲटॉम बॉम्बवाल्या स्टेजच्या मागे ठेवायची. सगळी कमाल ॲटॉम बॉम्बवाल्याची असायची. लागलो, परफेक्ट लागलो. कारण माझ्याकडे थॉट खूप कम आहे. फॉर्म आणण्यासाठी मग फरमाईश असता पैसे, आणि पैसेच वसूल करते ते एका फॉर्म. काही आमच्या गावात गाडग्यावरनं पडले दुकाने फॉर्म केल्याबरोबर, म्हणजे कार्मिक लागलेलो आपण बंदुकीत नसताना सुद्धा. फॉ झाला की समोर जो विलन असाच, जो कोण डाकू असणार तो पाडणार. लोकांका वाटायचा की हिरोन बंदुकीचा बार घातला ना, पेट घातला ना, पण सगळी कमाल त्या ॲटॉम बॉम्बवाल्याची असायची. आणि असाच नाटक लागलेला. हिरोची वाक्य फेक, अरे ए थांब तुला मी आता ठाम मारतो. असं 4-5 वेळा बॉम्ब वाटलो, पण ॲटॉम बॉम्ब काय पेटेल म्हणजे तो विलन काय मरेल. तो मेलो कर्मान असो उभं राहून, कारण भाव होत नाही तोपर्यंत मारणार कसो. त्याचं वाक्य नव्हतं, ठॉ झाला की पडायचा. आणि ह्यो मारणं की तो वाक्य फेक करून, अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. शेवटी डायरेक्टरच्या लक्षात दिला ॲटॉम बॉम्बवाल्याचं काहीतरी प्रॉब्लेम झाला. स्टेजच्या मागे जाऊन बघितल्यानंतर दोष त्याचं नाही, थंडीचे दिवस असल्यामुळे माचीस दिलेली शेळेली. आणि तो कांदा वडी तेवढा फुकटचा, तो कांदा वडी, अरे ए हा तुला मी आता ठार मारतो.
तो कांडावली हो, अरे ए थांब, तुला मी आता ठार मारतो. शेवटी डायरेक्टरने पडद्याच्या खालून एक चाकू सरकवला आणि ते हिरो सांगितलं आजचे दिवस ते का चाकू आण मार. माचीच बोललो शेरी. तो हिरो बोललो अरे एवढ्या लोकांच्या समोर चाकू कसा घेणार. पण पूर्वीचे लोक खूप हुशार होते. त्या नाटकात वाक्य नव्हता तरी पण त्या हिरोन आपल्या पदरचा वाक्य टाकला. अरे ए आज मी तुला या बंदुकेनेच मारणार होतो, पण आज या गोळीला सुद्धा लाज वाटते तुला मारण्याची, म्हणून आज बंदुकेने नाही मारली. बंदूक फेकून दिला आणि चाकू हातात घेतला आणि पुन्हा वाक्य फेक. अरे थांब, तुला मी आता ठार मारतो असा म्हटल्याबरोबर ॲटोम बॉम्ब पेटली. तो डाकू हसतच काढली पडलो, कारण आयुष्यात पहिल्यांदा ऐकला ना तो चाकूवाचो बाहेर. म्हणजे अज्ञान होता पण समाधान होता. आज विज्ञान असून समाधान नाही. ह्या माका या गोष्टीतनं सांगूच होतं, बरोबर ना. मगाशी बुवाने मी जावाय ना जेवलाच नसतं. मगाशी बुवाने सांगितलं की आताची महिला अशी परिस्थिती झालेली आहे की पहिला मोबाईलचा पॅटर्न कोणतो नवऱ्याक माहिती सुद्धा नसतं पॅटर्न, बरोबर ना. कारण हे काळच बदललो बुवा. एका काय महिलांचं सुद्धा इलाज राहिलेलं नाही. पण पूर्वीच्या काळी कुंकू होता, मोठा कुंकू लावल्यानंतर म्हणजे जेवढा मोठा कुंकू असत तेवढं नवऱ्याचं आयुष्य जास्त असं म्हणायचे पूर्वीच्या काळी, बरोबर ना. पण आता कुंकू गेला आणि टिकले इले मनापटात तेव्हा आपलं नवऱ्यात काढलो की भिंतीक चिकटवून ठेवलो. गम चांगलो असेपर्यंत तू चिकाटलेलो असता. सुकलो की खाली पडाल मारता तोंड फुटली परिस्थिती आज ना हुआ. जमाने के साथ चलो कालाय तस्मै नमा. पण जे बिचारे भिंतीला चिकाटलेले असतात ते भिंतिका चिकटलेली असतात ते नशीबवान. काय जण बाथरूम अंक चिकटलेले असतातच महिनोभर वाचतात. म्हणजे ही परिस्थिती बदलली. मगाशी बुवानी तर लग्नात डायरेक्ट मंगळ असतं का. पहिल्यांदा मुलीकडे हळदी असतात तेव्हा जी काय मजा असतात बुवा, मुलीकडे हळदी असतात तेव्हा. उद्या जाईन मी माझ्या गावा, माझ्या अंगाला हळद. उद्या जाईन मी माझ्या गावा, माझ्या अंगाला हळद सावा. तू आम्हाला घालून निघालो मुलाकडे तर ओळी असायची. रात्री जो हळदी कसा तो सकाळी लग्नाक नसायचो. सकाळी त्याची आंबे हळद असायची भयानक. बुवा ओळी असायचे गावात. ओळी बुवा असायचे ना तेव्हा लग्न आता समजायचा की आज कुठच्या तरी चापेरच्या गाडीवाडीत लग्न. ओळी असली चालू की समजायचे. म्हणजे ती एक खुणा होती. पण आज कोणाचं काय होतं बारशात समजतं लग्न झालेलं. आता ही परिस्थिती आहे बुवा. निर्मळ गंगेचा पाणी, निर्मळ गंगेचा पाणी आना गो द्रमानी, आना गो द्रमानी. एकाच्या हळदीच्या टायमात एका आजीच्या तोंडात जात नाही होते आणि ती ओवी काय म्हणा होती बघा. याय याय गे युकमिनी, याय याय गे युकमिनी, याय याय गे युकमिनी, नवरो मुलगो चून दिसता, नवरो मुलगो शिवारो. नवरो मुलगो चून दिसता म्हटल्यानंतर हल्लीची पोरगी होती त्यांचा डाव केलो. या आजी बोललो काहीतरी वेगळा सांगता. नवरो मुलगो चून दिसता म्हणून पोरगी आजी काय सांगतात बघा.
तुका कसं कळलो गे बाये 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 तुका कळलो गे बाये तुका कळलो गे बाये तेव्हा आजी त्या पोरगण सांगता हळद लावताना हात लागलो हळद लावताना सगळा झाला ना की सकाळी नवऱ्या मुला कॅबिन मध्ये कोंबतात आणि बेंजोवाले सकाळपासून कच्ची लावून म्हणजे वाजूची कच्ची कपावर बसले आणि पेटान उठला माझ्या डोईवरी भरली घागर रे काना घाटावर येऊन पोचले माझ्या डोईवरी भरली घागर काना घाटावर रडू नको बाळा तुला फुगा मी देते रडू नको बाळा ती पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते तू बापाचा बाप माझा शिवबा जन्मला तू बापाचा बाप माझा शिवबा जन्मला तू बापाचा बाप माझा शिवबा जन्मला Oh
करण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं, पाण्याचं मोल काढण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं आणि त्या शिवरायांचं समजण्यासाठी मराठीत असावं लागतं, मराठीत असावं लागतं, मराठीत असावं लागतं. कारण महाराजांची कीर्ती सुटला कोणी घेईना पुढा मानवी हार इतक्या आपला मारा महिलांना आणि त्याने जाऊन चालला पण मराठी मुलगाचा स्वाभिमान गमावता कामा नये. महाराजांना पाहून छान असून म्हणतो कसा हमारे छान असून म्हणतो कसा अरे आओ शिवाजी आओ हमारे गड्याला जाओ. महाराजांनी खानाला आलिंगन दिलं. आता आलिंगन दिल्याबरोबर खानाने शिवाजी महाराजांना चिरडण्याचा प्रयत्न केला, पण महाराज खूप हुशार होते. ज्यावेळी खानाच्या भेटीसाठी गेले त्यावेळी आपल्या हातातल्या बोटातून वाघ घालून गेलेले होते. वाघ नखांचा मारा केला आणि खानाचा पुतळा बाहेर आणला. सगळ्यांच्या हातात होत्या
काल वरती रमाबाई नगरमध्ये बारी झाली त्यावेळी तिथेच बोललो होतो मी की उद्या मी 100% सगळं मी वेगळं करणार आणि या यूट्यूबवाले सुद्धा साक्षी त्याला अजिबात कालचा एकही काय बुवा इथे केलेलं नाही. टेन्शनच होतं की काय करायचं. पण नागेश अमीन यांच्या स्मरणार्थ प्रकाश अमीन यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक मंडळाच्या वतीने आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. होय मंडळाच्या वतीने तुम्ही कारण महाराष्ट्र गीत आहे आपलं, राज्यगीत आहे आपलं, चांगल्या पद्धतीने तुम्ही दिलात त्याबद्दल मंडळाच्या वतीने विकास ये विकास तू बुवा या ये ना बुवा जर त्यांची टेंटो जरा यांचं कुठून आहे राज्यगीताचा दर्जा भेटला महाराष्ट्र जय महाराष्ट्राचा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र मृदंगाच्या गजरात ओ गुंडुबुवांची काढूलावर ओ गुंडुबुवांची काढूलावर ओ गुंडुबुवांची काढूलावर सर्वांचे
सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई वाचवली. कारण महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट म्हणून गाजला, महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट म्हणून गाजला, गाजला गाजला शिवसेना शब्दामध्ये ताकद होती. महाराष्ट्र बंद म्हटल्यानंतर महाराष्ट्र बंद व्हायचा ते बाळासाहेब होते, ज्याने मुंबई वाचवली. आठवा तो काळ गंगेचा, बरोबर ना. हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे त्यांच्या शब्दामध्ये ताकद होती. शब्द म्हणजे तलवार होता बाळासाहेब शिवबानंतर एकच झाला लोकशाहीच राजा, अभिमानी हिंदू धर्माचा म्हणून डंका वाजला, अभिमानी हिंदू धर्माचा म्हणून डंका वाज वाज शिवसेना सन्माननीय उमेश माने साहेब यांच्याकडून पुन्हा एकदा 500 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी सन्माननीय प्रकाश आमीन साहेब यांच्याकडून पुन्हा एकदा 1001 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. माझ्या भीमाच्या नावाचं माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लागलं रमान, कुंकू लागलं रमान, कुंकू लागलं रमान, कुंकू लागलं रमान, कुंकू लागलं रमान.
सगळं काय मी आता बोलतोय मनोरंजन होण्यासाठी सगळा चाललेला, पण सगळी मजा करा, पण आई वडिलांची सेवा करा. कारण दोन्ही बुवा आम्ही गावावरून इथे भांडूप नगरीत येऊ शकलो, त्याला कारणीभूत आमची आई. त्या माऊलीत समजा जन्म दिला नसतो तर दोन्ही बुवा आम्ही इथे येऊन भजन करू शकलो नसतो. हे प्रत्येकाने लक्षात ठेवा, कारण आई ती आई असते, तिला आपण सूर्याची सुद्धा उपमा देऊ शकत नाही. कारण ज्यावेळी ऊन जास्त पडतं त्यावेळी लोक सावलीसाठी झाडाखाली जातात, पण आई अशी एक व्यक्ती की 80 वर्षाची म्हातारी जरी झाली तरी तेवढीच सावली आपल्या मुलाला देते. ती एकमेव व्यक्ती म्हणजे आई. आणि बाप तो बाप असतो, बाप घराचा आधारस्तंभ असतो, त्यामुळे बाप कधीच रडत नाही. बाप एकाच वेळी रडतो ज्यावेळी आपली मुलगी सासरी जायला निघते, त्यावेळी कोणतरी येऊन बापाच्या कानात सांगतो, अरे तुझ्या मुलीने नशीब काढलं रे, मुलगा चांगला आहे, असं कोणतरी चांगलं येऊन बापाच्या कानात सांगतो. तेव्हा त्याच मंडपात एका काळोखात कोपऱ्यात जाऊन ढसाढसा रडतो, तो खरा बाप असतो. त्यामुळे आई वडिलांवर प्रेम करा. आईचे मोल कसे लावार, बापाचे त्याग कसे मोलार. आईचे मोल कसे लावार, बापाचे त्याग कसे मोलार. कसा लावाल तुम्ही अंधार, आई है स्वर्ग बाबा दरबारा, आई है स्वर्ग बाबा दरबारा, आई है स्वर्ग बाबा दरबारा, आई है स्वर्ग बाबा दरबारा. शेवटचं वळ या ठिकाणी मी गजराची सांगत या लोकांना देवांत, या लोकांना देवांत, गोविंदा